झेंडावाल्याला बदनाम करणार, आपण म्हणणार झेंडावाल्याला मी थांब म्हणतो तो थांबला नाही. बघा आला उसळून परत एकदा पुढे आला एक जण. 4 नंबर तास बरा बैल दाबून धरा. सोडा पप्पांना 6 सोडायचा आहे. करा बैलगाडी मालक सहकार्य करायचे. खाली झेंडा पंचांना 6 सुटतो या मैदानातला. पाठीमागा 8 वाले आपण सुद्धा तयार राहायचंय, कारण 7 मागे ठेवला जाणार आहे. करा सहकार्य करा. आदिनाथ बरगुडे आपण पहिला पैसे जायचं. गाड्या सुटल्या गट क्रमांक या मैदानातला 6 सुटला आणि 6 मध्ये 5 गाड्या आणि 5 गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला. कोण होतो सेमी साठी पात्र? घ्या पाठीमागा 8 लावून घ्या. वळवा 8 वळवा. 6 पोटो आणि 6 मध्ये लढत चालू. आड्या लखे पड्या लिखी लढत येते. दोघात सुंदर अशी लढत काटाकीर अशी लढत झाली. निकाल गेला. कॅमेरा मनकर गटामध्ये लढती पाहायला मिळत आहेत. वळवाट वळवा बैलगाडी मालक. गाड्या वळवाटचे बैलगाडी मालक. 7 माग राहणार आहे. 8चे बैलगाडी मालक. गाड्या वळवाट वळवा. बैलगाडी मालकांसाठी खुशखबर आहे. 3 सप्टेंबर 2026 ला मौजे माळशिरस निमगाव फाटीवरती भव्य दिव्य असं आदत बैल मैदान. माननीय विक्रमसिंह काकासाहेब घुले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख. त्याप्रमाणे खालील व्यवसाय मौजे निमगाव फाटीवरती भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान. गट क्रमांक 6चा निकाल 6 3 आणि 3 पळून आलाय का? झेंडा पंचांना सांगितलं होतं सुटले म्हणून सांगा आम्हाला. गट क्रमांक 3चा निकाल 3 पळून आला. 3चा निकाल. तास क्रमांक 3 वरून धावली गाडी श्री भैरवनाथ प्रसन्न कुमारी जानवी खता डॉक्टर गौरव रुपनवर फडतरी अथर्व रोड लाईन्स यांचा आदत किंग सर्किट पळाला आणि पलवान आबामतने सरपंच सुरेश दडच यांचा लकी आणि आदत किंग सर्किटची सुंदर अशी गाडी सेमी साठी पात्र. वळा 6 3 म्हणतात. हा लाईव्ह आता 6 सुटणार आहे.